राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या शेजारील शिवसृष्टीच्या भूसंपादनामध्ये पुन्हा भ्रष्टाचार झाल्याचा अत्यंत खळबळजनक आरोप माजी आमदार वैभव नाईक यांनी केलेला आहे। या जमिनीच्या भूसंपादनासाठी लोकप्रतिनिधी अधिकारी यांनी संगनमतानं 29,61,42,000 रुपयांच्या मागणीचा प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठवलेला आहे। त्यानुसार एका गुंठ्याला सरासरी 30,21,857 रुपये किंमत देऊन मालवण शहरातली ही जमीन संपादित केली जाणार आहे। शासकीय मूल्यदराच्या 5 पट मोबदल्यात ही जमीन खाजगी वाटाघाटीद्वारे सार्वजनिक बांधकाम विभागाला हस्तांतरित केली जाणार आहे, असा आरोपही वैभव नाईक यांनी केला। मालवण येथील राजकोट किल्ल्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकामध्ये भ्रष्टाचार काही थांबत नाही आहे। खरं तर याआधी छत्रपती शिवाजी महाराजांचं जवळजवळ 87 कोटी रुपये खर्च करून असलेलं स्मारक कोसळलं। त्यानंतर 100 कोटी रुपये खर्च करून नवीन स्मारक झालं आहे। त्याच्या आजूबाजूचा परिसर खचला आहे आणि या संदर्भात आम्ही वेळोवेळी सूचना देत आहोत। आता या भ्रष्टाचाराने परिसीमा गाठलेली आहे। आमचा शिवसृष्टीला विरोध नाही, परंतु या शिवसृष्टीच्या आडून भ्रष्टाचाराला आमचा विरोध आहे आणि यापुढच्या काळामध्ये सुद्धा हा विरोध राहील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।